नमस्कार, मी डॉक्टर भागवत राऊत। आज आपण पाहूया की ऑपरेशन थिएटर जे प्रायमरी हेल्थ सेंटर मध्ये असते त्याचं फ्युमिगेशन म्हणजे निर्जंतुकीकरण कसं करायचं। तर आता आपण सुरुवातीला काय साहित्य आपल्याकडे पाहिजे, तर एक फॉगर मशीन पाहिजे, त्याच्यासोबत फ्युमिगेशन साठी वापरणारा सिल्वर नायट्रेट प्लस H2O2 याचं लिक्विड आपल्याकडे पाहिजे, त्याच्यासोबत आपल्याकडे आरओ वॉटर किंवा डीआयोनाइज्ड वॉटर पाहिजे। त्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला आपल्याला आपली ही जी ओटी आहे ऑपरेशन थिएटर, या ऑपरेशन थिएटरचं क्षेत्रफळ काढून घ्यायचं। क्षेत्रफळासाठी फॉर्म्युला आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, त्यानुसार याचं क्षेत्रफळ येईल। सध्या आपण ज्या ओटीमध्ये उभा आहोत त्या ओटीचं क्षेत्रफळ आहे सध्या 2200 स्क्वेअर क्यूबिक फीट। तर 2200 स्क्वेअर क्यूबिक फीट नुसार आपला फॉर्म्युला आहे याचा गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन नुसार 2014चं जे गव्हर्नमेंटचं पत्र आहे त्याच्यानुसार ओटी फ्युमिगेशन साठी 1000 क्यूबिक फीट घनफुटासाठी आपल्याला लागणार आहे 80 ml सिल्वर नायट्रेट H2O2 आणि त्याच्या 4 पट डीआयोनाइज्ड वॉटर किंवा आर वॉटर। म्हणजे जर 80 ml आपण सिल्वर नायट्रेट H2O2 लिक्विड घेतलं तर आपल्याला 320 ml हे डीआयोनाइज्ड वॉटर किंवा आर वॉटर लागणार आहे। तर त्याच फॉर्म्युल्याचा आपण आज इथे वापरतो। तर या ओटीचं क्षेत्रफळ आहे 2200, त्याच्यानुसार या ओटीसाठी आपल्याला लागणार आहे सिल्वर नायट्रेट H2O2 176 ml किंवा 175 ml राऊंड फिगर, आणि त्याच्यानंतर आपल्याला 700 ml म्हणजे त्याच्या 4 पट 175 च्या 4 पट 700 ml आपल्याला डीआयोनाइज्ड वॉटर लागणार आहे। तर आपल्याकडे ही फॉगर मशीन आहे। फॉगर मशीनला हा खाली चेंबर आहे आणि हे जे समोर वरचा पार्ट आहे, या वरचा पार्ट आपल्याला अशा पद्धतीने डायरेक्ट करून ठेवायचा आहे ओटीच्या एका कोपऱ्यामध्ये, स्टूलवर किंवा बेडवर असा या डायरेक्शनने ठेवायचा आहे, अपवर्ड डायरेक्शनने, की जेणेकरून याच्यातून निघणारे स्प्रिंकल किंवा ड्रॉपलेट पूर्ण या ओटीमध्ये पसरतील। त्यासाठी आपल्याला सुरुवातीला या चेंबरमध्ये आपण या ओटीच्या क्षेत्रफळानुसार जो फॉर्म्युला ठरलेला आहे त्या फॉर्म्युल्यानुसार याच्यामध्ये 175 ml आपण हे सिल्वर नायट्रेट H2O2 टाकलाय, प्लस आपण त्याच्यामध्ये 750 ml डीआयोनाइज्ड वॉटर किंवा आरओ वॉटर टाकलेलं आहे। तर ही मशीन मध्ये ह्या चेंबर मध्ये हे लिक्विड आणि हे प्रमाणात व्यवस्थित प्रमाणात टाकल्यानंतर आपल्याला याचा एक टायमर येतो। या टायमरला आपल्याला स्विचला अटॅच करायचं आहे। सर्वांना स्विचला अटॅच केल्यावर हा टायमर आहे आणि या टायमरला मग या मशीनचा हा केबल अटॅच करायचा आहे। या मशीनचा केबल अटॅच केल्यानंतर आपल्याला आता याची सुरुवात करायची आहे। तर सुरुवात करताना आपल्याला 30 मिनिटांसाठी या ओटीचं फ्युमिगेशन हे आपल्याला चालू ठेवायचं। 30 मिनिटांसाठी चालू ठेवण्यासाठी याचा टायमर आपल्यावर 30 मिनिटांपर्यंत फिरवून घ्यायचा। जसं मी आता हा 30 मिनिटांपर्यंत हा फिरवून घेतला, हा टायमर आता चालू झालाय। तर 30 मिनिटांपर्यंत आपलं फ्युमिगेशन चालू राहते। हा टायमर चालू झाल्यानंतर आपल्याला स्विच ऑन करायचा आहे। स्विच ऑन केल्यानंतर याचा एक नॉब आहे, इथे ऑन अँड ऑफचं एक बटन दिलेलं आहे, ते ऑन करायचं आहे। ऑन केल्यावर याच्यातून ड्रॉपलेट्स आणि स्प्रिंकलर चालू होतात, जे 30 मिनिटांपर्यंत ओटीचं फ्युमिगेशन करत राहतात। आणि हा टायमर जेव्हा 0 वर येईल तेव्हा हे मशीन आपोआप बंद पडते। आपण हे सर्व चालू करून ओटी पूर्ण पॅक करून घ्यायची, दरवाजे वगैरे, आणि बाहेर थांबायचं। 30 मिनिटांनंतर ही मशीन आपोआप बंद होईल। आता मशीन चालू कशी होते हे मी तुम्हाला सांगतो। इथं आपण स्विच ऑन केल्यानंतर इथलं ऑन अँड ऑफचं बटन आहे ते आपल्याला ऑन करायचं, ठीक आहे। आता हे आपली मशीन चालू आहे। धन्यवाद। तर ओटीचं फ्युमिगेशन आपल्याला प्रत्येक वेळेस करायचं आहे। जेव्हा जेव्हा आपण ऑपरेटचे कॅम्प ठेवणार आहे, ऑपरेटिव्ह वर्क ठेवणार आहे, तेव्हा प्रत्येक वेळेस आपल्याला ऑपरेशनच्या आधी त्या ओटीचं फ्युमिगेशन करून घ्यायचं आहे। या मशीनद्वारे आपण ओटीचं फ्युमिगेशन केल्यावर आणि या सिल्वर नायट्रेट H2O2 ओटीचं फ्युमिगेशन केल्यावर, फ्युमिगेशन झाल्यानंतर आपण नेक्स्ट अर्ध्या तासाने किंवा 1 तासानंतर लगेच ओटी ही वापरात आणू शकतो। ओटीचं काम पूर्ण झाल्यावर किंवा ऑपरेशन कॅम्प ऑपरेशन झाल्यानंतर पण पुन्हा ओटी पूर्णपणे क्लीन स्वच्छ करून पुन्हा आपल्याला फ्युमिगेशन लावून ठेवायचं आहे नेक्स्ट ओटीसाठी। धन्यवाद।